हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग गाथा 765। जानपण बरे देवाचे ते शिरी, आम्ही ऐसी बरी नेनतीच। देखनियान पुढे रुचे कौतुक, उभयंता सुख वाढतसे। आशंकेची बाधा नाही लढीवाळा, चित्तवरी खेळा समबुद्धी। तुका म्हणे दिशा मोकळ्या सकळा, अवकाशी खेळा ठाव झाला। सर्वज्ञता देवाच्या मस्तकी बरी, आम्ही अज्ञानी लेकरेच बरी। जाणत्या शहाण्यापुढे माणसापुढे अजान मुलांनी खेळणे बागडणे त्यांना कौतुकाचे वाटते। उभयताना सुखाची अनुभूती होते। जी मुले माता पित्याला प्रिय असतात त्यांना कसलीही भीती वाटत नाही। त्याचे चित्त आणि बुद्धी खेळामध्ये रंगून जाते। तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला सर्व दिशा सर्व काळ मुक्तपणे खेळण्यासाठी उपलब्ध आहे। 766 वचनाचे मांडे दावावे प्रकार, काय त्या साचार कौतुकाचे। जाता घरा मागे रो नेने खंती, मिळाल्या भोवती फांकलिया। उदयीच असत उदये संपादिला, कल्पनेचा केला जागेपणे। जाणवणी गेला हाडोरिया पोरा, सावध इतरा करुणी तुका। 766 मुली भातुकलीचा लुटपुटीचा खेळ मांडतात। त्यामध्ये शब्दाचेच पक्वाने, शब्दाचा भांडी, सारे प्रकारे शब्दाचा पसारा, पण सारे खोटे। भ्रामक त्यामध्ये खरे काही नसते। जाणीवपूर्वक कौतुकाने खेळतात। सूर्योदयाला सकाळ झाली आता उठा म्हणत, रात्र झाली म्हणून आता झोपा असे म्हणतात। जागृत अवस्थेत कल्पनेचा खेळ संपवून घरी जाताना खूप लाभ झाला म्हणत खर्चही झाला, मागे काही उरू न देता खंतही वाटत नाही। असा हा भातुकलीचा इवलासा कल्पनारम्य खेळ, परपंचाचा खेळ असाच आहे। तुकाराम महाराज म्हणतात, बाबांनो या भ्रामक खेळातून जागृत होऊन सावध व्हा। 767 याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देवकुळ पूज्य। नये बोलो परी पाळिले वचन, केलियाचा प्रश्न तुम्ही संती। संसारे झालो अति दुःखे सुखी, दुःखी माय बाप सेकी क्रमिलिया। दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, श्री एकी अन्न करिता मेली। लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे, व्यवसाय देखे तुटी येता। देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासी ते आले करावेसे। आरंभी कीर्तन करी एकादशी, नवते अभ्यासी चित्त आधी। काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे करोनिया। गाती पुढे त्याचे धरावे द्रुपद, भावे चित्त शुद्ध करोनिया। संतांचे सेविले तीर्थ पायवनी, लाज नाही मनी येऊ दिली। ठाकला तो काही केला परोपकार, केले हे शरीर कष्टवनी। वचने मानिली नाही सुहृदयांची, समूळ प्रपंची वीट आला। सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता। मानियेला स्वप्नी गुरुचा उपदेश, दरिला विश्वास दृढ नामी। यावरी या झाली कवित्वाची स्फूर्ती, पाय धरिले चित्ती विठोबाचे। निषेधाचा काही पडिला अघात, तेने मध्ये चित्त दुखविले। बुडविल्या वया बैसलो धरणे, केले नारायणे समाधान। विस्तारी सांगता बहुत प्रकार, होईल उशीर आता पुरे। आता आहे तैसा दिसतो विचार, पुढील प्रकार देव जाणे। भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा, कृपावंत ऐसा कळो आले। तुका म्हणे माझे सर्व भांडवल, बोलविले बोले बोल पांडुरंगे। 767 तुकाराम महाराजांच्या कीर्तन सुखाचा आनंद भोगणाऱ्या प्रेमळ भाविकांनी एकदा महाराजांना प्रश्न विचारला की महाराज
आपल्याला वैराग्य कसे प्राप्त झाले, भगवंत कृपा कशी झाली, या भाविकाच्या प्रश्नाचे उत्तर महाराज देताना म्हणतात, मी जातीने शूद्र पण वैश्याचा व्यवसाय केला. आमचा कुलस्वामी पांडुरंग त्याची उपासना आमच्या घराण्यात चालत आली. माझी खरी माहिती इतरांना सांगण्यासारखी नाही, तुम्ही विचारले म्हणून सांगत आहे. संसारात मी फार दुःखी झालो. आई वडील निर्वतले, घरात द्रव्य संपले, त्याचबरोबर सन्मान प्रतिष्ठा गेली. पहिली पत्नी अन्ना वाचून मरण पावली. व्यवसायातही दिवाळे निघाले. त्यामुळे मी फार लज्जित आणि दुःखी झालो. जीवाला विरंगुळा वाटावा म्हणून पूर्वजांनी बांधलेले पण मोडकळीला आलेल्या विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार केला. प्रथम एकादशी व्रत सुरू केले, पण आधी अभ्यास नव्हता. नामस्मरण, नामकीर्तन, संतांचे ग्रंथ वाचले, त्यातले काही उत्तरे पाठ केली. चिंतन मननाने चित्त अभ्यासाकडे वळ लावले. कीर्तन करणाऱ्या हरिदासाच्या मागे उभा राहून ध्रुपद पद म्हणू लागलो. हरिप्रेमाची आवड धरली. कीर्तनकार, भजन गाणारे, हरिनाम घेणारे यांना भेटून त्यांच्याकडून चरणतीर्थ घेऊ लागलो. दुसऱ्याच्या कार्यात शरीर कष्ट होऊन जमेल तेवढा परोपकार करू लागलो. संसारात रमावे म्हणून आप्तेष्टांनी उपदेश केला, पण मी त्यांचे ऐकले नाही. मला परपंचाचा वीट आला. नाशवंत मिथ्या परपंचाचा संग सोडला आणि सत्याचा मार्ग मी धरला. नित्या विवेक करून श्रीहरीचा मार्ग निश्चित केला. एके दिवशी श्री गुरु बाबाजी चैतन्य यांनी स्वप्नात उपदेश देऊन आवडीचा रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. मी नामस्मरणाचा दृढपणे श्वास घेतला. अखंड नामस्मरणाच्या प्रेमानंदात मला कवित्व स्फूर्ती झाली आणि कीर्तन प्रसंगी मुखातून प्रासादिक अभंगे येऊ लागली. ही माझी प्रभावी बुद्धी नसून विठ्ठलाची कृपा आहे असे समजून मी विठ्ठल चरणी आणखी तल्लीन झालो. असा क्रम चालता असता मुखी नामचित्तरूप रामेश्वर भट्टांद्वारे निषेधाचा कवित्व करू नको असा आघात झाला. माझे कवित्व देवास मान्य नसावे अशी कल्पना करून माझ्या अभंगाच्या वह्या मी इंद्रायणीच्या डोहात बुडविल्या. या वह्यासाठी मी 13 दिवस उपोषण केले. धरणे धरून बसलो. त्यावेळी दयाघन श्रीहरीने स्वतः प्रगट होऊन माझ्या वह्या माझ्या हाती देऊन माझे समाधान केले. असा हा माहितीपट फार वाढेल म्हणून आता पुरे आत्ताची स्थिती दिसतच आहे. इथून पुढे काय होईल तो देवच जाणे. पण एक मात्र समाधान आहे की नारायण भक्तांची उपेक्षा करीत नाही असा अनुभव आला. तुकाराम महाराज म्हणतात, माझे सर्वस्व, माझे सारे भांडवल एकच पांडुरंग आहे. त्यानेच हे माझ्याकडून वदविले. अभंग 768. एका वचन हे संत, मी तो आगळा पतित, काय काजे प्रीत, करीतसा आदरे, माझे चित्त मजग्वाही, सत्य तरलो मी नाही, एकाची ये वाही, एक देखी मानिती, बहु पिढिलो संसारे, मोडी पिसे पिटी डोरे, न पडता पुरे, या विचारे राहिलो, सहज सरले होते काही, द्रव्य थोडे बहुतेही, त्याग केला नाही, दिले द्विजा याचका, प्रिया पुत्र बंधू यांचा तोडिला सबंधू, सहज झालो मंदू, भाग्यहीन करंटा, तोंड न दाखवावे जना, शिरे सांदी भरे राणा, एकांत तो जाना, तयासाठी लागला, पोटे पिटिले कहारे, दया नाही या विचारे, बोलविता बरे, सहज म्हणे यासाठी, सहज वडिला होती सेवा, म्हणून पूजितो या देवा, तुका म्हणे भावा, साठी जणी घ्या कोणी. 768. महाराज म्हणतात, लोक हो, मी फार पतित आहे. तुम्ही माझा एवढा आदर प्रेम का करता? याबद्दल माझे मन मला ग्वाही देत आहे की खरोखर तरलो नाही. तुम्हा 4 चौघांप्रमाणे मी एक आहे, एकाचे पाहून दुसरा, याप्रमाणे तुम्ही उगच मला मानित आहात. संसार व्यथेने मी फार पीडित झालो. माझ्या ढोरांना मी पिटले तरी माझे भागेना म्हणून परमार्थाचा विचार करीत स्वस्थ राहिलो.
घरातील शिल्लक असलेले द्रव्य संपुष्टात आले, ते द्रव्य याचकाला ब्राह्मणाला दान केले, त्याग केला नाही. माझा संसार धड चाल्याना म्हणून घरदार बंधू पत्नी मुले यांचा त्याग करून भाग्यहीन करंटा झालो. लज्जेने तोंड लपविण्यासाठी रानात जाऊन बसलो, एकांतात जावे वाटे. पोट भरेना म्हणून मी फार त्रस्त झालो. दुसऱ्यांनी जेवायला बोलवावे असे वाटू लागले, तेथे मी दुसऱ्यावर दया कशी करणार. वाड वडील सहजपणाने विठोबाची पूजा अर्चा करीत, तो कुलक्रम चालविण्यासाठी मीही करतो, पण फार भक्तिभावाने करतो असे समजू नका, असे तुकाराम महाराज म्हणतात. 769. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पीडा केली. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जना माझी. बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेले धनढोरे गुरे. बरे झाले नाही धरिली लोककाज, लोकलाज. बरा आलो शरण तुझ देवा. बरे झाले तुझे केले देवाईल, लेकरे बाईल उपेक्षिली. तुका म्हणे बरे व्रत एकादशी, केले उपवासी जागरण. 769. माझे धंद्यात दिवाळे निघाले, हे फार चांगले झाले. दुष्काळामुळे कष्ट झाले, हेही चांगले झाले. आपत्तीमुळे संसाराचा वीट येऊन त्यातून चित्त निघाले व अनुतापपूर्वक देवाचे चिंतन करीत राहिलो. संसार वातीप्रमाणे त्याज्य वाटू लागला. बायको कजाग भांडखोर मिळाली, हे बरे झाले. जनात फजिती झाली, हे उत्तम झाले. गुरेढोरे नाहीशी झाली, धन संपले, हेही बरे झाले. जगात अपमान झाला, हेही बरे झाले. देवा यार सर्वांची लोकलज्जा न धरता तुला शरण आलो, हेही बरे झाले. तुझे देऊळ नीटनेटके केले, बायको मुलांचा त्याग केला, हे बरे झाले. तुकाराम महाराज म्हणतात, एकादशी व्रत उपवास हरी जागर केला, तेही बरे झाले. 770. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. येणे सोसे मन झाले हवभरी, परती माघारा घेत नाही. बंधनापासूनी उकलली गांठी, देता आले मिठी सावकाश. तुका म्हणे देह भारीला विठ्ठले, काम क्रोध केले घररिते. 770. विठ्ठलाचे नाम घ्यावे, डोळ्यांनी विठ्ठलाला पहावे. विठ्ठला संबंधितच बोलावे, कानाने विठ्ठल कीर्ती ऐकावी. असा जीवभाव विठ्ठलाला अर्पण केल्यावर मनाला त्याचा छंद लागल्याने मन संसाराकडे परत येत नाही. संसार बंधनाच्या गाठी मुळापासून सुटल्या आणि मुक्त झालो, त्यामुळे श्रीहरीला प्रेमभराने मिठी घालता आली. अंतःकरणातील काम क्रोध इत्यादी विकारांना जावे लागले, कारण अंतःकरण विठ्ठल स्वरूपाने व्यापून गेले, असे तुकाराम महाराज म्हणतात. 771. जग अवघे देव, मुख्य उपदेशाची ठेव. आधी आपण या नासी, तरी उत्तरे एकसी. ब्रह्मज्ञानाचे कोठार, ते या निश्चये उत्तर. तुका म्हणे ते उन्मन्नी नाश कारण कारणी. 771. लोक हो, सर्व जग देवाचे स्वरूप आहे. वेद नारायणाच्या उपदेशाची ही रीत आहे. तुकोबाच्या उपदेशाचे अंतरंग आहे. मीपणाचा अभिमान अविद्येसह नष्ट केला म्हणजे तू जगदेव आहे. या अनुभव रूप कसोटीला योग्य होशील. विश्वी विशंभर आहे, या वचनात ब्रह्मज्ञानाचे भांडार भरले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जग हे कार्य अविद्या आहे. कारण हे कारण या कार्यकरणाचा नाश होणे आणि सर्वत्र देवाची प्रचिती येणे, हे निवृत्तिक अवस्था म्हणजे जन्मनी उन्मनी अवस्था आहे. 772. मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो. आता पुरले नवस, निरसोनी गेली आस. झालो 12 बळी, गेलो मरोनी ते काळी. दोहीकडे पाहे, तुका आहे तैसा आहे. 772.
मीच्या वास्तव मूळ स्वरूपाला मी प्रसवलो. लहान जीवात्मा विश्वव्यापी परमात्मा झाला. मनाचे नवस पूर्ण झाले. मनिच्छा निवृत्ती झाली. मी देह नाही व देह माझा नाही या निश्चयात्मक विवेकाने मरूनही गेलो. तुकाराम महाराजांनी देह इंद्रियांदी उपाधीने अंतकरण प्रतिबिंबित मी जीव आहे आणि पारमार्थिक दृष्टीने मी जीवनमुक्त अद्वैय संग ब्रह्मही आहे. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.